सुलतान बेग आहे. माझं MA साहित्य हिंदीमध्ये कंप्लीट झालेलं आहे. लहानपणापासूनच मी जन्मता अंध आहे. पहिलं कसं असायचं, लोक गप्पा मारीत वगैरे जायचे. आता हल्लीच्या काळात प्रत्येकाच्या कानामध्ये हेडफोन असल्यामुळं सगळेजण सायलेंट, एकदम आयुष्यात खुश राहा आणि जास्त हसत खेळत राहा. आजकाल तर हसणारे लोक थोडंसं कमी झालेले आहे. महत्वाचं म्हणजे खुश राहा, हसत खेळत जीवन काढा. नमस्कार, माझे नाव विजय सपकाळ. आज आपल्यासोबत आहेत सुलतान बेग. आज आपण यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आपण यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या आयुष्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स आणि ते त्यांच्याशी कशा प्रकारे लढतात आणि त्याचे कसे सोल्युशन काढतात. हे सुलतान बेग हे ब्लाइंड असल्यामुळे आपण हा त्यांचा पॉडकास्ट घेणार आहोत. तर नमस्कार, मी सुलतान बेग आहे. माझं MA साहित्य हिंदीमध्ये कंप्लीट झालेलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून मी MA साहित्य मधून हिंदी कंप्लीट केलेलं आहे. आता मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्रयोजनमूलक मध्ये आहे आणि लहानपणापासूनच मी जन्मता अंध आहे. आणि मला या स्टुडिओमध्ये येऊन खूप छान वाटलेलं आहे. ओके सुलतान सर, तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही लहानपणापासून म्हणजे अंध आहे, तुम्हाला दिसत नाही. हा. तर तुम्ही तुमचे रोजचे जे दैनंदिन म्हणजे जे कामकाज आहे ते कसे पार पाडता? मी रोजचे जे दैनंदिन काय म्हणजे जसं जनरली काय असतं की जनरली नॉर्मल लोक जसं वावरतात तसं मी पण वावरत असतो. फक्त काय काही गोष्टी तुम्ही बघून करत असता, काही गोष्टी मी ते ऐकून करत असतो. जसं आता मला काही अभ्यासक्रमामध्ये ऑडिओ वगैरे किंवा व्हिडिओ ऐकायचं असतं तर ते मी ऐकून करत असतो. नॉर्मल लोक हे वाचून लिहून करत असतात. आज तुमचं MA झालेलं आहे आणि तुम्ही अजूनही शिकत आहात. हो. तर शिक्षणामध्ये बऱ्याच अशा अडचणी येत असतात. जसे की तुम्हाला दिसत नाही, त्यामुळे तुम्हाला रायटर वगैरेची गरज पडत असते. तर त्याला तुम्ही कसे सामोरे जाता आणि तुम्ही त्यामध्ये कसे सोल्युशन बघता? तसं रायटर वगैरे तर भेटत असतो, पण कधी कधी काय होतं की रायटर जेव्हा शोधायला जातो किंवा कोणी देत असतो आपल्याला रायटर, त्यावेळेस रायटरला काही क्रायटेरिया असतो. त्याच्यामध्ये जसं आता मी माझा MA आहे तर रायटर BA चा पाहिजे किंवा रायटर सेकंड इयरचा असेल तर आपल्याला मग नाही चालणार. आपण जर सेकंड इयरला असो तर एखाद्या वेळेस MA फर्स्ट इयरचा रायटर चालतो. तर ह्या पद्धतीने रायटर घेत असतो. आणि कधी कधी काय होतं की काही लोक विचारत असतात की रायटर तुम्ही स्वतः म्हणजे लिहायला पाहिजे, कारण आता टेक्नॉलॉजी वगैरे आली आहे ना. टेक्नॉलॉजीमुळे आता बरेच आमचे काही ब्लाइंड बांधव स्वतः कॉम्प्युटरवर एक्झाम देत असतात. ते त्याच्यामुळं ते जनरली बघितलेले असतात की ते एक्झाम वगैरे देतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी थोडंफार प्रश्न वगैरे लोक विचारत असतात की तुम्ही का हे करत नाही, रायटर वगैरे घेऊन कशाला, थोडं स्वतः पण केलं पाहिजे. बरोबर. असं नाही, पण माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला रायटर मध्ये तर हा एक विषय झाला. रायटर तर भेटण्यामध्ये प्रॉब्लेम येतातच. पण जसं की आपण रोज लेक्चरला जाणं, क्लासमध्ये बसणं, यामध्ये तुम्हाला काही अडचण येतात का? म्हणजे जसे तुमचे क्लासमेट्स वगैरे असतील, बरेच जण असे चिडवत वगैरे असतात किंवा कोणीतरी कॉन्फिडन्स पण देत असतं, त्यामध्ये तुम्ही कसं सामोरे जाता? त्यांना त्याचा प्रत्युत्तर काय देता? तसं काय क्लासमेट जे असतात ना, ते क्लासमेट तर असतात बऱ्यापैकी हेल्प करणारे. आता क्वचितच असतात त्यापैकी काय बा की कसं असायला पाहिजे, काय रोजच आहे याचं असं, म्हणजे थोडं एवढं काय नाही पण असतं एखादी. पण बऱ्यापैकी जनरली 75 ते 80% लोक मदत करायला असतातच क्लासमेट. आता एखादी 10-20% ते काही कारणामुळे करत ते सगळीकडेच असतात. हा, तर ह्यामुळं असतात गोष्टी.
त्याच्यामध्ये कसं कम्युनिकेशनचा जो मॅटर असतो त्यामुळं पण थोडं होतं, समजा समाजशैली कमी पडल्यामुळं पण नाही, मला वाटत नाही तुमची समाजशैली कमी असेल. तुम्ही तर उत्तमरित्या बोलताय, एकदम चांगला प्रवक्ता असल्यासारखं तुम्ही बोलताय. नाही ते तर आहे, पण असं वाटतं की बा काय कधी कधी कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स. मग ते जे लोक पुढचे असतात ना त्यांना जर बोलायचं असेल तर ते अरे हा थोडं कॉन्फिडन्स नाही वाटतं, हा थोडं कसं तरी दिसतोय, म्हणजे वागायला वगैरे काय. ते तर आपण बघितलंच, पण जसे की आता तुम्ही आपल्याकडे नवीन तुम्ही म्हटलं की नवीन तंत्रज्ञान आलं, त्याच्यामध्ये स्क्रीन रीडर झाले, ब्रेल वगैरे युजेस झाला, तर त्यामध्ये तुम्ही कसं त्याचा युसेज वगैरे कसं करता आणि ते कसं अंमलात आणता आणि तुमच्या डेली लाईफ मध्ये जसं आता तंत्रज्ञान म्हटलं तर आता AI सुद्धा आलेले आहेत. AI मध्ये ChatGPT झालं, जेमिनी झालं, त्याचा तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये कसा वापर करून घेता? तर काय आहे की टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे पहिलं तर काय होतं, स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर होतं, त्याच्यामध्ये जॉज, एनव्हीडीए आणि कॉम्प्युटरच्या सोबत असतो एक नॅरेटर सॉफ्टवेअर म्हणून, म्हणजे ते कॉम्प्युटर सोबतच येत असतो कंपनी कडून. आणि ते जॉज स्क्रीन रीडर कसं जसं नॉर्मली वापरतात ना लोक, की त्याच्यामध्ये एक्सेल, पॉवर पॉइंट जे वापरतात, जे काही कॉम्प्युटरमध्ये आहे ते सगळं त्याच्यामध्ये वापरतात. त्याच्यामध्ये जास्त करून एक्सेल मध्ये काम करता येतं. असं बाकी तर सगळ्याच्यामध्ये करतात, पण एक्सेल मध्ये पण जनरली करायचं म्हणलं तर अकाउंटिंग वगैरे ह्या गोष्टी साठी उपयोगी होतं. आणि AI मध्ये ChatGPT आणि जेमिनाय. कारण ChatGPTचं कसं, पहिलं ChatGPT जेमिनाय नव्हतं, फक्त स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर होतं. आता ChatGPT आल्यामुळं हे लोकांना पण सोपं झालेलं आहे. काही आता जसं एखादी काही PDF सर्च करायचं असेल, चला टाका ChatGPT वर, तुरंत ते PDF सर्च होणार. मग ते PDF सर्च होऊन ते पुन्हा येऊन जाणार. म्हणजे पूर्णपणे तुम्ही त्याचा वापर करता. या तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला सर्वात उपयुक्त असणारा कोणता ऍप्लिकेशन किंवा वेबसाईट किंवा ब्राउझर वगैरे आहे? आम्हाला वेबसाईट तर तसं जनरली सर्व वेबसाईट वापरता येतं. वेबसाईटचं काही एवढं अजून डेव्हलप झालेलं नाही, पण होत आहे, आता भविष्यात होईल, हळूहळू होत आहे. पण जनरली स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर झालं म्हणजे बऱ्यापैकी कामं हाताळता येतात. 75 ते 80% काम, जे काय 10-20% आहे ते राहून जातं. आणि AI मुळे तर खूप सोपं झालेलं आहे आता. म्हणजे ज्याला नाही जमत ते पण त्याला जमायला लागलं आता टेक्नॉलॉजी. आता जेमिनायमध्ये काही गोष्टी आता नवीन आलेल्या आहेत, ते पण जमायला लागलं. पहिलं कसं गुगल होतं, पण आता हे आहे वाटतं, गुगल आहे, पण ते जेमिनायमुळे सोपं झालेलं आहे. असं आहे. याच्यासाठी तुम्हाला म्हणजे तंत्रज्ञान झालं, एज्युकेशन झालं किंवा समाजामध्ये वावरणं झालं, तर याच्यामध्ये तुम्हाला सरकारकडून असे काही उपक्रम किंवा सरकारकडून तुम्हाला सहायता भेटत असते का? वेगवेगळ्या निधीतून म्हणा किंवा स्कॉलरशिप मधून म्हणा, काहीतरी तुमच्यासाठी उपक्रम राबवले जातात का? हा, भेटतं ना, सरकारकडून स्कॉलरशिप भेटत असते. जसं आता BA मध्ये मला भेटलं 3 वर्षे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप. MA मध्ये पण भेटलेली आहे 2 वर्षे सेंट्रल गव्हर्नमेंटची. आणि प्रायव्हेट मध्ये एक असते हेल्थ फाउंडेशन म्हणून, ते पण स्कॉलरशिप भेटलेली आहे मला. आणि पेन्शन पण आहे, ते भेटतं, पण कधी कधी वेळेत भेटत नाही, ते मागं पुढं होतं. हा, ते गव्हर्नमेंटचं असल्यामुळे थोडासा वेळ होतो. हा, वेळ. मग आता भेटतं ते महत्वाचं आहे. हा, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत. आणि बाकी काय निधी असते, निधी तर बऱ्याच लोकांना जे एज्युकेशन घेतलेले त्या लोकांना माहित असते, निधी असते 5%, आमदार निधी असते, खासदार निधी असते, आणि ग्रामपंचायतची जे काय असेल ते निधी असते. म्हणून हे काही शिक्षित लोकांना माहित असतं, आणि अशिक्षित लोकांना पण माहित असतं, पण ते क्वचितच, त्यांना पता लागणार नाही की बा हे नाही कोण म्हटलं तुम्हाला, ह्या गोष्टी कसं काय माहित असणार, ह्या गोष्टी तुम्हाला कसं काय माहित. हे ग्रामसेवक एखादी वेळेस पता लागू दे, म्हणजे थोडस असं कसं होऊ शकतं, असं काही नसते. निधी म्हणलं की
ह्या गोष्टी आहे समजा, पण जनरली असते निधी. सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला मी जसं पहिलाच प्रश्न विचारला होता तुम्हाला, सार्वजनिक ठिकाणी जसे की बँक, एज्युकेशन सिस्टम झाल्या, कॉलेजेस वगैरे हम्म. आणि रुग्णालय, या ठिकाणी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात? हा, सार्वजनिक ठिकाणी जसं आता रुग्णालयामध्ये आपण जातो, तर काही काही ठिकाणी काही रुग्णालयामध्ये अपंगांबद्दल माहिती असते आणि काही रुग्णालयामध्ये अपंगांबद्दल माहिती असतं पण फार कमी असते. ते माहिती कमी असल्यामुळे काय होतं की आता जे रुग्णालयाचे कर्मचारी असतात त्यांना जर आपण भेटलो जाऊन, ते थोडस, काही लोक असतात मदत करणारे, काही असेच म्हणजे हे करणारे. आणि त्याच्यामध्ये कसं की रुग्णालयामध्ये जेव्हा स्पेशली ब्लाइंड अपंगांसाठी हे असतो, खिडकी असते, स्पेशल खिडकी. त्या खिडकीमधून जे का आपल्याला त्याची चिठ्ठी वगैरे फाडायची असते ते फाडावं लागतं. आणि त्याच्यामध्ये कसं, त्या रुग्णालयामध्ये आपल्याला गेल्यावर तिथे जेव्हा जो माणूस आपल्याला हेल्प करणारा असतो तो हेल्प करत असतो. त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे माहित असतं काही गोष्टी, आणि काही माहित नसलं की कोण रे, कुठं, काही नसतं, इकडं जा, आज कोणी नाही, असं आहे. आणि जसं आता रुग्णालय आहे तसं रेल्वे स्टेशन, जास्त करून रेल्वे स्टेशन मध्ये काय असतं की जसं आता मेट्रोमध्ये कशा सुविधा आहेत की हेल्पर असतो मेट्रोमध्ये, कारण ते प्रायव्हेट आहे त्याच्यामुळे हेल्पर ठेवावंच लागतं. काही एखादी आपण कुठं पडला मिळला तर त्या गोष्टी होऊ नये म्हणून ते कंपनी ठेवावंच लागतं त्या कंपनीला. तसं गव्हर्नमेंट म्हणजे आता रेल्वेमध्ये कसं हँडिकॅप डब्बा जो असतो त्याच्यामध्ये खूप गर्दी असते. त्याच्यामध्ये जनरल लोक पण येत असतात. हा, जनरल लोक पण येत असतात. त्या जनरल लोकांनी पण त्याच्यामध्ये हे केलेल्या म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये होतात. त्यामुळे डिसेबलच्या ह्याच्यामध्ये जनरल लोक गेल्यावर स्वाभाविक तुम्हाला त्रास होणारच. हा, आता या सर्वांमधून तुम्हाला जो भावनिक त्रास होतो तुम्हाला, त्यातून तुम्ही कसे प्रेरित होता आणि त्यातून तुम्ही कसे सामोरं जाता? जसं की तुमचा भावनिक आणि मानसिक दृष्टिकोन कसा चेंज करता तुम्ही, कसा बदलता? कधी कधी काय होतं, आता मी कधी कधी जे लोक मला जर आता चार चौघात जर असेल, जर मी बोलत असेल किंवा कोणी बोलत असेल, मला संवाद वगैरे चालू असेल, तर माणसाच्या मनात जास्त विचार येत नाही. आणि जेव्हा माणूस एकटा असतो ना त्यावेळेस माणूस विचार करावा असं माणसाच्या मनात नसतं, पण ते होऊन जातं, नकळतच ते विचार त्याच्या मनात येऊन जातात. आणि ते विचार त्याच्यामध्ये निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो, त्याच्यामध्ये सगळे मिक्स विचार येतात. विचारांमुळे माणूस विस्कळीत होऊन जातो. आणि माणूस जेव्हा विस्कळीत झालं, त्या माणसाला काही करावं ते काही कळतच नाही, कन्फ्युजन मध्ये असतो माणूस. त्या माणसांनी त्या कन्फ्युजन मध्ये राहू नये म्हणून कधी कधी मी ह्या ज्या नकारात्मक गोष्टी असतात त्यामध्ये तुम्ही काय करता? त्यावेळेस काय करता? ज्यावेळेस एखाद्या वेळेस निगेटिव्ह असतो माणूस, त्या निगेटिव्ह वेळेस तुम्ही काय करता तुम्हाला सावरण्यासाठी, किंवा कोणते असे कार्य करता की त्याच्याने तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे जाण्यास मदत होईल? ज्यावेळेस मी निगेटिव्ह मध्ये असतो ना त्यावेळेस काय करत असतो, आता पहिलं तर काय असायचं की माझं ते सॉन्ग ऐकत असायचो मी, जे म्युझिक वगैरे असायचे ते सॉन्ग जास्त ऐकायचं, गमचे सॉन्ग ऐकत असायचं. त्याच्यामुळे थोडस मला बरं वाटायचं. म्हणजे कसं, म्हणजे गमचे सॉन्ग ऐकल्यामुळे काय व्हायचं, ते माणूस फक्त तात्पुरतं हे व्हायचं. मग काही दिवसानं काय झालं, काही जसं आता पुण्यामध्ये आलोय मी, पुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये माझं BA झालेलं आहे. तर एसपी कॉलेजमध्ये एक ग्रुप होतं दिव्य जप नावाचं, ते अजूनही आहे. त्या ग्रुपमध्ये व्हॉलेंटियर असायचे. ते व्हॉलेंटियर कधी कधी माझ्यासोबत संवाद साधायचे, मुलं पण साधायचे संवाद. त्यामुळे थोडस निगेटिव्ह प्रमाण कमी झाला. मग त्याच्या काही दिवसानंतर तर लॉकडाऊन पडलं, ते तर तुम्हाला माहितच आहे. मग लॉकडाऊन पडल्याच्या नंतर जेव्हा
विद्यापीठामध्ये ऍडमिशन घेतलो हम्म, हम्म, त्यावेळेस मग विद्यापीठामध्ये जेव्हा फर्स्ट टाइम मला वाटायचं की काय राहावं विद्यापीठामध्ये, तर आता मला मुलं काही आमचे मित्रमंडळी म्हणायचे की तुला समजून घेतात का मुलं, हम्म, हम्म, मित्र वगैरे असायचे का, म्हणजे समजून हम्म. घेतील का, तू कसं काय विद्यापीठामध्ये तू सामावून घेशील, कारण तू तर एकटा एकटा राहतोस, फार निगेटिव्ह मध्ये राहतोस. म्हणलं ठीक आहे भाऊ, काही अडचण नाही, हम्म. बघायला पुढच्या पुढं, असं म्हणून आपलं ऍडमिशन झालं. हम्म. आणि ऍडमिशन झाल्यानंतर काही दिवसानं मग डिपार्टमेंट लोकांनी थोडस मला गायडन्स वगैरे केलं. हम्म. म्हणजे पहिलं थोडंफार भेटलं होतं एचपी मध्ये, आता युनिव्हर्सिटी लेवलला थोडं म्हणजे भेटलं. मग प्रेझेंटेशन करायची वेळ आली. हम्म. पहिल्यांदा सर्वात प्रथम प्रेझेंटेशन म्हणजे मी नाटकाचं केलं होतं. हम्म. कुठलं तरी एक नाटक होतं कॉलेजच्या याच्यावर, मी प्रेझेंटेशन त्याच्यावर केलं. ते थोडंसं झालं, पण मागं पुढे झालं, पण काही नाही. पण मला तर वाटलं नाही मी करू शकतो, कॉन्फिडन्स वगैरे असायला पाहिजे. मग तेव्हापासून मग थोडंसं मला कॉन्फिडन्स यायला लागलं. हा, थोडं पॉइंट वगैरे मागं पुढे व्हायला लागले माझे, पण काही नाही, ते यायला लागलं. त्याच्यानंतर मग मी जेव्हा मला कधी निगेटिव्ह मनात विचार येतील, तर मी कधी कधी गार्डन मध्ये जाऊन बसत असतो, कधी कोणीतरी भेटलं तर एका त्यांच्यासोबत संवाद करत असतो, नाहीतर मग असंच आपलं चाललंय, चलू दे असं. तुम्हाला भविष्यामध्ये काय तुमचे गोल्स वगैरे काय आहेत, म्हणजे भविष्यामध्ये काय तुम्हाला असं प्राप्त करायचं आहे की ज्याच्याने तुम्ही ह्या गोष्टीसाठी तुम्ही आता झुरताय? प्रत्येकाचे गोल्स असतात, तसे तुमचे कोणते गोल आहेत? खरं तर माझे गोल्स म्हणजे बघायचं गेलं तर माझं तर बाकी गोष्टी तर चालूच आहेत, बँकिंग, रेल्वे, अजून कुठल्या छोट्या मोठ्या सरळ सेवामध्ये जर जागा निघत असेल तर ते फॉर्म भरणे चालूच आहे. अजून त्यासोबत सोबत नेट सेटची पण तयारी करतोय, आणि त्यासोबत सोबत MA पण चालू आहे. परंतु काय होतं की ज्यावेळेस आपण गोल्स ठरवतो ना, तर त्यावेळेस आपण सर्वात महत्वाचं म्हणजे आपण कन्फ्युजन मध्ये असतो. म्हणजे कन्फ्युजन मध्ये नसायला पाहिजे, पण हे कन्फ्युजन का असतो, आपण कोणत्या तरी एका याच्यावर नसतो. आजपर्यंत मी काय करावं हे तर आपलं चला, म्हणजे एक ध्येय ठरवू नाही शकत आपण, हा, इथंच जायचं तिथंच जायचं असं. हा, एकीकडे जायचं. मला वाटायचं की राव काय रेल्वे करावं, बँके करावं, म्हणजे बाकीचे जे लोक करतात तेच आपण करायला असं. म्हणजे त्याच्यामुळे आपलं काय होतं की आपण ना बँकेकडे जातो ना रेल्वेकडे जातो. तर त्याच्यामुळं मला जेव्हा मी हा, आणि त्यातलं कॉम्पिटिशन पण भरपूर आहे. हा, दोघीकडे कुठं जायचं ते कळायच्या अगोदरच आपण कन्फ्युज असतो, त्याच्यामुळं अभ्यास पण करू नाही शकत आपण प्रॉपर. हा, अभ्यास पण करू नाही शकत. आणि त्यातल्या त्यात आजकाल तर युट्यूबचे व्हिडिओ असे यायला लागले की त्याच्यामध्ये पण आपण कन्फ्युजन मध्ये असतो. त्याच्यामध्ये कोणाचं ऐकावं कोणाचं ऐकू नये, ह्या गोष्टी पण असतात. हे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कन्फ्युजन. जेव्हा तुमचं कन्फ्युजन दूर होईल, जेव्हा तुम्हाला काय करायचंय, तुमच्या मनात काय, तुम्ही मनात काय आहे हे माझ्या मनात नसायचं, पण कधी कधी काय असायचे की नाही नेटच करायला पाहिजे, कधी कधी काय असायचं नाही रेल्वेच करायला पाहिजे. पण रेल्वे बँकिंग मध्ये काय रिझनिंग मॅथ जास्त असल्यामुळे मी रेल्वे बँकेकडे जास्त लक्ष दिलं नाही. आणि नेट आता जेव्हा MA मध्ये आल्यावर मला नेट असतं, म्हणजे नेट तर पहिलं माहित होतं, पण जास्त ब्लाइंड करतील हे एवढं मला माहित नसल्यामुळे मी त्यामुळे नेटच्या बाबतीत एवढा विचार केला नव्हता. पण आता आल्यापासून मला वाटलं नेट करायलाच पाहिजे, म्हणून मी नेटवर जनरली 70 ते 75% नेटवर फोकस करतोय, आणि 30 ते 35% बाकी गोष्टींवर फोकस करतोय. ओके, हे तर झालंच, पण आता समाजामध्ये इतर ब्लाइंड तुमच्यासारखे भरपूर लोक आहेत, डिसेबल लोक आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता जेणेकरून ते त्यांच्या भविष्याच्या वाटचालीकडे व्यवस्थितरित्या जातील आणि त्यांचा गोल प्राप्त करतील? त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? खरं तर माझ्या ब्लाइंड भावा बहिणींना हेच सांगू शकतो की तुम्ही सर्वात प्रथम म्हणजे कन्फ्युजन मध्ये राहू नका. काय असतं, कन्फ्युजन मध्ये राहिलं की तुम्हाला काय करायचं ते त्याच्यावर तुम्ही पक्का ध्येय ठरवा. तुम्ही प्रॉपर तुम्हाला करायचं काय, तुम्हाला बँकेकडे जायचं की रेल्वेकडे जायचं, की MPSC करायचं की UPSC करायचं, हे पहिलं तुम्ही ठरवा.
ज्यावेळेस तुम्ही बँकेकडे जात असाल तर बँकेच करा पूर्ण. नाही, हा तर झाला तो एखादी नोकरी विषयक झाला विषय. हा. मग मी असं ओव्हरऑल आयुष्याबद्दल विचारतोय, म्हणजे आयुष्यामध्ये त्यांनी काय, त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश आहे? जसे समाजामध्ये वावरणे झाले, हा नोकरी विषयक झाले, किंवा जीवनामध्ये त्यांना काहीतरी ध्येय प्राप्ती करण्यासाठी त्यांना असा कोणता तरी असा एक संदेश असं मला वाटतं की तुम्ही द्यायला पाहिजे त्यांना. खरं तर तुम्ही समाजामध्ये वावरत असताना समाजामध्ये मी संदेश देण्या एवढा स्पेशल तर नाही, एवढा काय महान नाही. तरी पण माझ्या गोष्टींना, अनुभवांना अनुसरून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही पण आयुष्यामध्ये संकटांना घाबरून जाऊ नका. आणि संकट येतच असतात. संकट हे प्रसाद म्हणून मानत जायला पाहिजे. आणि आयुष्यात तुम्ही सर्वात म्हणजे महत्वाचं म्हणजे खुश राहा, हसत खेळत जीवन काढा. एज्युकेशन तर करायलाच पाहिजे, ते तर करणारच आहोत आपण. त्यामुळं काय होतं, जेव्हा तुम्ही खुश असता, हसत खेळत राहता आणि आयुष्यामध्ये तुमच्या संकटांवर मात करून जर तुम्ही पुढे जात असाल तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि कारण आयुष्यामध्ये खुश राहणं गरजेचं आहे. कारण आजकाल काय होतं, टेक्नॉलॉजी डिजिटलच्या माध्यमातून लोक 2-2, 3-3 तास फेसबुकवर, इंस्टाग्रामवर राहायला लागले. त्यामुळे काय होतं की माणूस तिकडच लागतो. आता इंस्टाग्रामवर ऐकायचं लागायला गेलं की इंस्टाग्रामच ऐकतो. आता मीच ऐकतो स्वतः, दुसऱ्याला कशाला. मी स्वतः फेसबुक ऐकायला लागतो. तर मी एकदा ऐकायला लागले की 2 घंटे सहजच माझे निघून जातात. मला वाटतं यार ऐकत राहावं, गोष्टी सोडायला पाहिजे. पण ह्या गोष्टी सोडल्या तरच, हा तुम्ही ऐका असं काही नाही, पण तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढं ऐकायला पाहिजे तेवढं ऐका. मी का तुम्हाला एवढं म्हणजे असं हे देत नाहीये आदेश वगैरे, पण असं मला वाटतं, माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत ते मला वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. बाकी तुम्ही तर करताच हे मला माहीतच आहे. म्हणून तुम्ही आयुष्यात खुश राहा आणि जास्त हसत खेळत राहा. आजकाल तर हसणारे लोक थोडस कमी झालेले आहे, मला असं वाटतं. मी काय झालं, एकदा कुठेतरी प्रवासात जात होतो. तर प्रवासामध्ये जास्त काय मोठ्या गाडीमध्ये जात नव्हतो, ऑटो मध्ये. आणि 7-8 किलोमीटर जायचं होतं. एकदा गाडी सुरू झाली की गाव येईपर्यंत थांबायचं नाही, एकदम शांत. मी म्हणायचं यार, पहिलं कसं असायचं, लोक गप्पा मारीत वगैरे जायचे. आता हल्लीच्या काळात प्रत्येकाच्या कानामध्ये हेडफोन असल्यामुळं सगळेजण सायलेंट एकदम. म्हणजे गोष्टींची, विषयांची देवाणघेवाण बंद झालं. म्हणजे समाजशैली जी आहे ती कमी झाली. आता ते समाजशैली व्हायला पाहिजे. बाकी गोष्टी तर चालत राहते हो, छोट्या मोठ्या गोष्टी तर आयुष्यात चालत राहतात. राजकारण हे ते, ह्या गोष्टी तर चालतच राहणार. त्यामुळं तुम्ही समाजशैली तुमची चालू ठेवा.